हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सदा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मना वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोदासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायांच्या चरणी, श्री स्वामींच्या चरणी, समर्थ रामदासांच्या चरणी आणि ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी आणि आपणा सर्व श्रोत्यास वंदन करून आपण आज दशक 7 समास 7 साधन प्रतिष्ठा निरूपण यावर विवरण करणार आहोत। तत्पूर्वी आपण मध्ये म्हटल्याप्रमाणे सद्गुरु स्तवनाच्या ज्या ओव्या माझ्याकडनं रचल्या गेल्या आहेत त्या त्यांना ओव्यांमधून सद्गुरूंना वंदन करू आणि मग निरूपणाला सुरुवात करू। प्रार्थिते तुम्हा स्वामी राया, प्रार्थिते तुम्हा ब्रह्मचैतन्य सदया, संहारोनी अवघी माया, निजरूप मज गावावे। आता वंदिन माता पिता, शिकविले ज्यांनी धरुनिया हाता, परमार्थाची वाट गवसली आता, केवळ त्यांच्यामुळेच मजसी, पूर्व सुकृत माझे महान, प्राप्त झाला नरदेह म्हणून, सार्थकी लावावे अवघे जीवन, सद्गुरूंचे भजून या, कैसे करावे पूजन, कैसे करावे भजन, या लागी प्रार्थने जाण, संत सज्जन मनोभावे, जाऊनी संतांच्या गावा, वंदुनी तयांचा आशीष घ्यावा, परमात्म्याचा ठाव शोधावा, जाऊनी त्यांच्याच मार्गाने, एक परमात्मा केवळ सत्य, त्याविण दुसरे सारे मिथ्य, अनुभव त्यांचा कथिती संत, अज्ञानी जनांसी, अज्ञानाचे करण्या निरसन, संत रचिते ग्रंथमान, त्या ग्रंथांचे करुणी पठण, बोधंतरी घ्यावा, परमात्मा हाच एक सत्य, अन्य सारे जाणावे मिथ्य, मन न गुंतवावे मिथ्यात, अलिप्त राहावे सर्वदा। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
दशकाचं समासाचं नाव आहे साधन प्रतिष्ठा निरूपण. प्रपंचापासून परमार्थाला वेगळे काढायचे असेल तर ज्ञानाचा अभ्यास हा करायला हवा. दोन्हीकडे म्हणजे प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञानानेच दोन्हीकडे ध्येय साध्य आपल्याला करता येते. ज्ञानामुळेच ध्येयप्राप्ती आपल्याला दोन्ही प्रपंच आणि परमार्थ यामध्ये करता येते. प्रपंचातील ज्ञान आणि परमार्थातील ज्ञान हे दोन्ही ज्ञान आहेत, पण त्या दोन्ही ज्ञानामध्ये मूलतः फरक आहे, भेद आहे. आणि तोच भेद या समासामध्ये स्पष्ट केलेला आहे. प्रथमतः स्पष्ट केला आहे. काय भेद आहे तो आपण पुढे आता बघणारच आहोत. प्रापंचिक ज्ञानामध्ये काय होतं, ज्ञाता आणि ज्ञेय हे दोन्हींची त्याला गरज असते. ज्ञाता आणि ज्ञेय या आणि जे त्यामुळे जाणणारा आणि ज्ञेय म्हणजे त्याला जाणायचं ते त्याच्यावर या दोन चाकावर प्रापंचिक ज्ञान हे चालत असतं. तर परमार्थिक ज्ञान मात्र कसं आहे, हे ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप झाल्यानंतरच, तदाकार झाल्यानंतरच त्याला ते ज्ञान होत असतं. म्हणजेच ते एका चाकावरच चालतं, कारण ते दोन्ही एकरूपच झालेले असल्यामुळे. आणि आपल्याला काय होतं की एक चाकावर ते चालते. या दोन्ही ज्ञानांचे स्वरूप अत्यंत वेगळं आहे. नंतर क्षेत्र त्यांचं पण ते पण वेगळं आणि त्याचं फळ पण वेगळं आहे. आपल्याला काय होतं, आपण जे दृश्यविश्वातले जे ज्ञान आहे ना, त्यामुळे आपल्याला काय कळतं की ही वस्तू अशी आहे, तशी आहे, अशा तऱ्हेने ते ज्ञान सांगितलं जातं. म्हणजेच प्रापंचिक ज्ञान जे आहे ते दृश्यविश्वातले जे ज्ञान आहे ते आहेपणाने सांगितलं जातं. तर परमवस्तू मात्र ही अतींद्रिय असल्यामुळे तिचे वर्णन हे आपल्याला नाही आहेपणाने करायला लागते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नेती नेती ऐसे वेद कथिते. वेद काय सांगतात, हे ब्रह्म परब्रह्म असे नाही, तसे नाही. म्हणजे नाहीपणाने त्याचं वर्णन हे करायला लागतं. त्यामुळे आपण नित्याच्या व्यवहाराने आपल्याला काय होतं, नित्याच्या सवयीमुळे आपण काय करतो, प्रापंचिक जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं त्यामध्ये आपण प्रापंचिक ज्ञान परमार्थामध्ये वापरण्याचा जो प्रयत्न करतो ना, त्यामुळे काय होतं की विपरीत ज्ञान हे उत्पन्न होत असतं. उदाहरणतः बघूया की सर्व आत्मज्ञानी पुरुषांनी सांगितलं आहे की ब्रह्मवस्तू हे आपलं मूळ स्वरूप आहे. ब्रह्मवस्तू हे आपलं मूळ स्वरूप आहे. परंतु आपण काय करतो, हे जरी निसंशयपणे सांगितलं आहे, परंतु आपण काय करतो की ती ब्रह्मवस्तू कशी आहे, त्यामुळे आपण आपल्या सामान्य माणूस काय करतो, कशी आहे याची ती कल्पना करू लागतो. आणि कल्पना करू लागतो आणि आपलं अनुभव विश्व कशाने बनतं, तर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि कल्पना या मिळून आपलं अनुभव विश्व बनत असतं. आणि नामरूपांनी भरलेल्या या जगात त्याचे विश्वाचे ज्ञान होण्यासाठी हे अनुभव विश्व हे आपल्याला उपयोगी पडतं. परंतु ब्रह्माचे ज्ञान हे इंद्रियांनी आणि कल्पनेने होत नसतं. त्यामुळे काय होतं, ब्रह्मवस्तू कारण काय आहे त्याचं, तर ब्रह्मवस्तू स्थलकालातीत आहे, अचिंत्य आहे, निर्गुण आहे, निराकार आहे आणि इंद्रिय गोचर नाही आहे. त्यामुळे होतं काय, आपल्याला त्यामुळे ब्रह्मवस्तूचे आपल्याला ज्ञान आहेपणाने म्हणजे होत नाही. जसं व्यवहारातलं ज्ञान दृश्यविश्वातलं ज्ञान आहेपणाने होतं, तसं ब्रह्मवस्तूचं ज्ञान हे इंद्रियगोचर नाही आहे, ते आपल्याला इंद्रियांना दिसत नाही. त्यामुळे ते ज्ञान आपल्याला कल्पना करून होणार नाही, कारण कल्पनेला त्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी वावच नाही आहे, म्हणून त्याला निर्विकल्प म्हटलं आहे. आणि जे अचिंत्य आहे, जो अचिंत्य असा आहे, त्याचं चिंतन कसं करणार, हे सगळे जे आता मी सांगते तुम्हाला ते प्रश्न साधकाला म्हणजे इथे श्रोत्याला पडतायत.
आणि तो त्यांच्या सद्गुरूंना विचारत आहे प्रथम. आणि हे आपल्याला ज्ञान करायचं आहे, कारण ब्रह्मवस्तूमध्ये कल्पनेला साजिबात स्थान देणे मीपणाला. म्हणून मी आता अवघाशी ती ओळी मुद्दाम वाचली की मीपण जाणून त्यागावे, अलिप्त व्हावे सर्वदा. आपल्याला मीपण त्यागून अलिप्त राहायचे, मन आपलं कशामध्ये गुंतवायचं नाही आहे, आपल्याला ह्यासाठी अलिप्त राहायचं आहे. हाच बोध आपल्याला या समासात केला आहे. मीपणा टाकून दिलात आणि अलिप्त राहिला त्या सगळ्या जगतापासून, तर आपल्याला परब्रह्माचं ज्ञान होणार आहे. आपल्याला हे पुढे जसं जसं समास येईल, ओवी येतील समासाच्या, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मीपणाच्या पार्श्वभूमीवर आपलं जे ज्ञान असतं, प्रापंचिक ज्ञान, हे मीपणाच्या पार्श्वभूमीवर जिवंत असतं. आणि हे ज्ञान वृत्तिमय असतं. वृत्तीचे तरंग आपल्या मनामध्ये कायम उठत असतात. त्या वृत्ती थांबू म्हणून थांबू शकत नाही, कारण मन हे वृत्तीमध्ये मनच ह्या वृत्ती तयार करत असतं. माया हे सगळं करू आणते. तर त्यामुळे आणि या अशा द्वैताने भरलेल्या जगामध्ये आपण वावरतो असताना, द्वैताने भरलेलं आपल्याला त्याने हे ब्रह्म आपल्याला कसं हस्तगत करता येईल. जर आपण त्याचं चिंतन करायला लागलो, चिंतन करू असं म्हटलं, तर तो आणि मी ह्या भेद आला, तिथे द्वैत आलं. त्यामुळे आणि ब्रह्म हे अद्वैत आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी अद्वैत आहे. द्वैताला अजिबात थारा नाही आहे, कल्पनेलाही स्थान नाही आहे. आणि हा सगळा जो घाण करणारा मीपणा आहे ना, तो आपण विवेकाने दृश्य हे बाजूला करायचं आहे आणि कल्पनेचा खेळ थांबवायचा आहे. आणि तेव्हाच आपल्याला ब्रह्म प्राप्त होणार आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त होणार आहे. तेव्हा मीपणाला विसरूनच ब्रह्मप्राप्ती आपल्याला करायची आहे, ब्रह्मपदाची आठवण ठेवायची आहे, असं समर्थांनी आपल्याला या समासात आपल्याला सांगितलेलं आहे. त्या शंका ज्या आहेत त्या आपण आता बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला या समास बराच मोठा आहे, त्यामुळे आराखडा आता मी तुम्हाला सांगते. या समासाच्या ओवीनुसार कसा होईल, तर पहिला 1 ते 14 या ओव्यांमध्ये अचिंत्य ब्रह्माचे चिंतन कसे करू, हा श्रोत्याचा प्रश्न प्रथमतः स्पष्ट केलेला आहे. आणि नंतर 15 ते 27 मध्ये आठवून विसरायचे आणि विसरून आठवायचे, हा चिंतनाचा मार्ग आपल्याला समर्थांनी इथे दाखवलेला आहे. ओवी 28 ते 41 एवढं एकदम लक्षात राहणार नाही, जसजशा ओव्या येतील तसं मी तुम्हाला परत सांगेन. 28 ते 41 मध्ये ब्रह्माचे चिंतन करू म्हटलं तर अभाव होतो. आचे खंडन इथे स्पष्ट केलेले आहे. ओवी 42 ते 44 मध्ये मन नाहीसे करावे हे सांगितलेलं आहे. मन नाहीसे करायचे म्हणजे काय, आपलं मन तिथे उन्मन करायचं आहे, मनच ठेवायची नाही आहे तिथे. आपल्याला मन नाही म्हणजे काहीच नाही, निर्विचार आपली स्थिती होणार आहे. त्यामुळे मन हे नाहीसे करायचे, मन हे न मन करायचे आहे. आणि 45 ते 53 मध्ये हा जो मीपणा, जो अहमपणा म्हणजेच देहबुद्धी आहे, त्या मीपणाचे दुष्परिणाम आपल्याला इथे वर्णन केलेले असून आपल्याला त्या मीपणाचाच त्याग करायचा आहे हे स्पष्ट केलेले आहे. आणि मीपणा करून जो जगतो ना, तोच समाधानी असतो, असं आपल्याला समर्थांनी ओवीमध्ये सांगितलेलं आहे. आणि 54 ते 63 मध्ये हा अलिप्तपणा कसा येणार आहे, त्याची सोय कशामुळे तो प्राप्त होणार आहे हे आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. आणि ते 54 ते 63 मध्ये अलिप्तपणा कसा साधायचा हे स्पष्ट केलेलं आहे. 64 ते 72 मध्ये साधन प्रतिष्ठा याविषयी विवरण केलेलं आहे. आणि 73 मध्ये पुढील समासाचे बीजारोपण केलेले आहे. संकेत कोबडी या हंसराज ध्वनींचा ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितले आहे, या 2 ओव्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. कोणत्या ओव्या आहेत, मी पण आपल्याला सांगितलेलं आहे, मी पण त्यागायचे आहे. काय सांगितलं आहे, तर मी ब्रह्म अनुभवले असे आपल्याला सांगताच येत नाही.
कारण काय, हे सांगण्यासाठी शब्द असायला लागतात, शब्द यायला हवेत, भाषेत यावं लागतं, म्हणजेच आपल्याला द्वैतात यायला लागतं. कारण शब्द हे मायेच्या प्रांतात येतात आणि त्यासाठीचे प्रयत्न सोडले तर चालती साधनाच खंडित होऊन जाते आणि मग वृत्ती ही तदाकारच होत नाही. म्हणून काय करायचं त्यांनी युक्ती सांगितली ती अशी आहे की प्रथम मी पण ब्रह्मस्वरूपाची कल्पना तर करायची आहे, पण करायची कशी, तर मी पण त्यागून करायची आहे. ब्रह्मस्वरूपाची कल्पना करायची ती मी पण त्यागून करायची आहे. त्यामुळे माझ्या ध्येयाचे ध्यान करतो, मी माझ्या ध्येयाचे ध्यान करतो, अशी ही त्रिपुटी नाहीशी मुळातूनच करायची आहे, काढून टाकायचे. म्हणजे मी ब्रह्म, माझे ज्ञान ब्रह्म, माझे ध्येय ब्रह्म आणि माझे ध्यान ब्रह्म, म्हणजेच मी म्हणजेच ब्रह्म, माझे ध्यान म्हणजे ब्रह्म, माझे ध्येय म्हणजे ब्रह्म, अशी ही त्रिपुटी आहे. ती तिथे अजिबातच नाहीशी होते आणि म्हणजे हे एकच ब्रह्म असं हे तत्व तिन्ही ठिकाणी विभागलेलं आहे. मी ब्रह्म, माझे ध्येय ब्रह्म आणि माझे ध्यान ब्रह्म, हे एकच ब्रह्म असे तीन तत्व हे तिन्ही ठिकाणी आल्यानंतर ही त्रिपुटी जी आहे, ध्येय ध्याता ज्ञान, अशी ही त्रिपुटी जी आहे ती आपोआपच नाहीशी होते आणि मग तिथे काहीच नाही अशी अवस्था निर्माण होते. निशब्द, निर्विकार आणि निर्विकल्प स्थिती अनुभवली जाते. तिथे तेच ब्रह्मतत्व आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. साधक हा साध्यामध्येच विलीन होऊन जातो. त्यामुळे संपूर्ण ऐक्यता ते साधना शिल्लकही राहत नाही. साधक हा साध्यामध्ये विलीन झाल्यानंतर साधना कोण करणार, कशी करणार, असं आपल्याला प्रश्न पडतो. तर साधना ही करता आपल्याला शिल्लकच राहत नाही. त्यामुळे ऐक्यता साधली की ही आपल्याला संपूर्ण शांती, समाधान हे आपल्याला प्राप्त होत असतो. यासाठी काय करायचं आहे, पण यासाठी गुरुमुखाने श्रवण करायचे आहे आणि अभ्यास आपल्याला करायचे आहे. श्रवण मनन हे सारभूत साधन, पूजनानंतर आत्मनिवेदन, म्हणजे आपल्याला श्रवणाचं मनन करायचं आहे, मननाचं ते आचरणात आणायचं आहे. हे एक साधन आपल्याला श्रवण अभ्यास हा आपल्याला करायचा आहे. यासाठी काय करायचं आहे, हे केल्याशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्ती हे होणारच नाही आहे. यासाठीच अद्वैत ग्रंथांचं वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अद्वैत तत्त्वज्ञान ब्रह्मविद्या ही अतिशय पुरातन आहे. म्हणूनच पुढे तो अनेक गीतातनं अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. ही ब्रह्मविद्या ही अत्यंत सनातन आहे, पुरातन आहे. म्हणूनच गुरुगीता, अवधूत गीता, हंसगीता अशा गीतांचा उल्लेख या समासामध्ये आलेला आहे की जो आपल्याला दशक 1 समास 1 मध्ये समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे की या ग्रंथासाठी मी कोणकोणते आधार घेतले. तर त्याच्यामध्ये आपल्याला 18 गीतांचा उल्लेख आपल्याला तिथे आलेला आढळतो. त्यातल्या आपल्याला ह्या गीतांचा इथे उल्लेख आलेला आहे की त्या जे तत्त्वज्ञान सांगणारे आहेत आणि ते कोणाला सांगितले त्याचाही उल्लेख इथे या ग्रंथात आलेला आहे. त्यासाठी करायचे काय, आपल्याला अद्वैत ग्रंथांचं वाचन मनन सद्गुरू मुखाने त्याचं श्रवण करायचे, श्रवण नित्य करून त्याचं मनन करायचं आहे. म्हणजेच अभ्यास आहे, साधना अभ्यास आहे. साधना आपल्याला परमार्थामध्ये अध्यात्मविद्येमध्ये साधनेला हे अत्यंत महत्त्व आहे. साधना जसजशी तुम्ही कराल तसतशी ती परिपक्व होत जाते आणि परिपक्व झाल्यानंतरच तुम्हाला हा ब्रह्मसाक्षात्कार होणार आहे. हे आपल्याला निश्चित समजायचं आहे असं समर्थाने सांगितलं आहे. आता आपण या समासातील ओव्यांनुसार आपल्याला बघायचे आहे परमात्मा वस्तू कशी आहे. वस्तूची जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. परमात्मा वस्तू ही काय वस्तू कशी आहे, तर मूळचीच कल्पना तीच आहे. तिचे ठाई कल्पनेला वावच नाही आहे. तसंच परमात्मा वस्तूची
ते कल्पनेला वावणे. आपण मगाशी म्हटलं तसं आपण प्रापंचातील दृश्यातील कल्पना आपण त्या परमार्थात लावायला गेलो, परमात्मा वस्तूला लावायला गेलो तर कल्पनेला तिथे वावच नाही आहे. ती कल्पना त्या परब्रह्मतत्वापर्यंत पोचूच शकत नाही आहे. असं जर आहे तर परमात्मा वस्तूची ओळख कशी पटणार, हे नाना प्रकारचे संदेह साधकाच्या मनात येत आहेत बरं का. परमात्मा वस्तूची ओळख पटावी असं वाटतंय, पण ती कल्पना तिथे, तिची कल्पना कशी करणार, परमात्मा वस्तूची मग ओळख कशी पटावी. पुढे काय सांगतात, कल्पू तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे. जर आपण आपल्याला ब्रह्मवस्तूला आकलन करू शकत नाही आहे, तिच्यापर्यंत पोचू शकत नाही, म्हणजे कल्पना तिथे शून्यवत होते, लटकी पडते. तर कारण ब्रह्म हे स्वभावता निर्विकल्प आहे, तिथे कल्पनेला वाव नाही आहे. तर वस्तुस्थिती कशी आहे, तर आपण कल्पनाची तरी देखील आपण कल्पना करू लागलो तर काय होतं, ब्रह्म स्वभावता कशी कल्पना करू लागलो तर ते कल्पनेच्या आवाक्यातलं नाही आहे. कल्पना त्याला आपल्या आवाक्यात आणू शकत नाही आहे, म्हणून मनाला त्याची त्यामुळे बरोबर ओळखण होत नाही आहे. तर काय करायचं, आणि त्याच्यामुळे होतं काय, कल्पना करायला गेल्यानंतर आपल्याला मनातला गोंधळ हा भरीक वाढत जातोय, असं आपल्याला इथे समर्थाने सांगितलं आहे. काही दृष्टीस दिसे मनास तेही न भासे, भासे न दिसे कैसे ओळखावे. हा अत्यंत आपल्याला कोणाला परब्रह्म आहे जन्मचक्षुना दिसत नाही आहे, ती शंका इथे मांडली आहे. जर ते आपल्याला काहीच दृष्टीला दिसत नाही आहे, ते मनाला त्याचा भास पण होत नाही आहे, ते भासत नाही आणि दिसत नाही आहे, त्याची ओळख कशी पटावी असं आपल्याला वाटतं. पाहो जाता निराकार मनची पडे शून्याकार, कल्पू जाता अहंकार भरला असे. आपण निराकार असल्यामुळे आपल्याला पाहायला गेलं तर त्यांना आकारच नाही आहे. तर काय होतं, ब्रह्म आकार नाही आणि ब्रह्म पाहायला गेलं तर पाहायला गेलं आपण तर आपलं मन आहे ना ते शून्यवत होऊन जातं. कल्पू जाता अंधकार भरला वाटे. आणि मग काय होतं, आपल्याला कल्पना लटकी पडते आणि पाहायला गेलं तर आपल्याला ते शून्याकार होऊन जातं. कल्पनेने ब्रह्म पाहायला गेलं ती कल्पनाच आपल्याला लटकी पडते आणि सर्वत्र सगळं अंधार आहे असं वाटतं, भरून राहिलं आहे असं आपल्याला वाटतं. कल्पनेने आपला सगळा अज्ञानाचा अंधकारच आपल्याला अनुभवाला येतो. आणि कल्पू जाता ब्रह्म वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना नवळे वर्णरहित. आपल्याला मनाच्या श्लोकातही हा विषय आलेला आहे. नव्हे पीतना श्वेतना श्याम काही, असं ब्रह्म आहे. मग त्या ब्रह्माची त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, तर या वर्ण नाही, ते वर्ण व्यक्ती रंगरूप नाही आहे, ते आपण ज्याची कल्पना करतो त्याच्यापेक्षा ते वेगळेच असतं, रूप नाही. मग त्याला कसं ओळखायचं आहे, आणि न दिसता ओळखणं किती धरावी आपण, हे त्या श्रमासीचं कारण होत असे. त्याला जर आपण बघितलंच नाही आहे तर अदृश्याची ओळख आपण मन आपल्या अदृश्यामध्ये फार काही ओळख टिकून राहत नाही. आणि तसं करण्याने काय होतं, श्रम बरीक आपल्याला पदरात पडतात. जो निर्गुण निरगुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष, हा परमपुरुष कसा आहे ते आपल्याला या ओबीसंगते. जो निर्गुण आहे, त्याला गुणातीत आहे, तो अदृश्य आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, चिंतनातीत आहे, असा परमपुरुष आहे. तर आपण आता चिंतन तसं कसं करायचं, त्याला ओळखायचं कसं, असं धरायचं आहे आपल्याला. अदृश्य अशा ब्रह्माची आपल्याला मनामध्ये ओळख ही फार काळ टिकत नाही. आणि जो अदृश्य आहे, गुणातीत आहे, अचिंत्य आहे, म्हणजे काय, अचिंत्याचं चिंतन आपण कसं करणार. जो अचिंत्य आहे त्याचं चिंतन कसं करायचं, आपण अचिंत्याचे चिंतन आपण कसं करू शकणार आपल्याला. त्यामुळे अचिंत्याचे चिंतन आपल्याला करता येत नाही. जो अव्यक्त परमात्मा आहे त्याला कसं आठवायचं, व्यक्तच नाही आहे, त्याच्या डोळ्यासमोर त्याचं रूपच येत नाही, तर त्याला कसं आठवायचं आहे. निर्गुण परमात्मा हा ओळखायचा कसा, हा महान प्रश्न या साधकाच्या मनात आपल्याला पडलेला दिसतोय. आणि त्याला कसं पाहायचे, असंगाचा संग, जो कशालाच चिकटत नाही त्याचा संग आपण कसा करायचा आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला त्याचा
संगती कशी धरायची हे कळत नाही. जेथे आधार नाही त्याला तेथे वस्ती कशी करायची आहे. आपल्याला पुढे गेले, अचिंत्याचे चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणे परी. त्याच्या आधी एक श्लोक वाचायचा राहिला आपला. अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. अचिंत्य, अव्यक्तरूप, निर्गुण, निराकार, गुणात्मा, सगळ्या जगताचा आधार असलेल्या अशा ब्रह्ममूर्तीला ब्रह्मणे नमः मी नमस्कार करतो. अचिंततेची चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोण्या परी. कोणत्या परीने हे आम्हाला ओळखता येईल. निर्गुण अव्यक्ताला कसं आठवावं, अचिंत्याचं चिंतन कसं करावं. ते दृष्टीसही न पडे ते मनासही ना तुडे. ते आपल्याला दृष्टीला दिसत नाही आणि मनालाही कळत नाही. आपल्याला तया कैसे पाणे धडधडे निर्गुणासी. अशा या निर्गुणाला मी आपल्याला कशी भेट होणं, कशी पाहता येईल, कशा रीतीने पाहता येईल, आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. असंगाचा संग धरणे, निरावलंबाचे वास करणे, निःशब्दाचे अनुवागणे कोणापरी कोणे परी. असंगाचा संग कसा धरायचा आहे आपल्याला ते कळत नाही आहे. त्याचं आपल्याला अनुसंधान कसं ठेवायचं आहे. निःशब्द आहे. आपण गेल्यानंतर शब्दाला तिथे वावच नाही आहे. त्यामुळे निःशब्द स्थिती, निःशब्द असा जो आहे परमात्मा आपल्याला अनुवाद कसा करता येत नाही आहे. तर कसा करायचा आहे. आणि तिथे निरावलंबी म्हणजे काय आहे की आपल्याला आधारच नाही आहे. तिथे वस्ती कशी करायची आहे. आणि शब्द हार खाऊन तिथे मागे येतात. त्याचं वर्णन कसं करायचं आहे असा प्रश्न पडलेला आहे. अचिंत्याश्री चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पता, अद्वैताचे ध्यान धरिता द्वैतचे उठे. आपल्याला सध्याची आपली मनाची साधकाची अवस्था कशी आहे आपली, तर अचिंत्याचे चिंतन करू लागल्यानंतर अचिंत्य अशा ब्रह्माचं आपण जर चिंतन करू लागलो तर निर्विकल्पाची कल्पना करू लागलो आणि अद्वैताचे ध्यान धरू लागलो तर काय होतं की तिथे ज्ञाता आणि ज्ञेय, ध्याता आणि ध्येय, मन आणि वस्तू अशी हे द्वंद्व जोर धरते असं आपल्याला दिसून येतं. आता ध्यान सोडावं आणि अनुसंधान मोडावं तर ही भागुते पडावे महासंशय. जर आपण ध्यान सोडून द्यावं किंवा चिंतन बंद करावं तर पुन्हा मनामध्ये अनंत असे मोठे संशय निर्माण होतात आणि आपण फसलो की काय हा संशय. याचा संशयात आपण पडतो. आपण आत्तापर्यंत जे केलं ते वाया गेलं की काय असा संशय आपल्याला मनात भरकटत राहतो. ब्रह्मवस्तू आहे का नाही असे संदेह आपल्याला अनेक संदेह मनामध्ये उठतात. ते संशयाचं निराकरण साधक आपल्याला वक्त्याला करायला सांगतोय, सद्गुरूंना करायला सांगतो आहे. ब्रह्मचिंतन सोडून ध्यान करावं आणि ध्यान करावं तर द्वैत निर्माण होतं. द्वैताच्या भेडे अंतरी वस्तू न पाहिजे अंतरी, तेने समाधानावरी काहीच नाही. ब्रह्मचिंतन किंवा ध्यान करायला जावं तर द्वैत निर्माण होतं. आपण चिंतन करतोय हीच मुळातली कल्पना द्वैतात आणणारी आहे. मग द्वैत आलं की तिथे आपल्याला ब्रह्माचे ध्यान तिथे करू म्हणून होत नाही. ते ब्रह्मचिंतनात आपण जेव्हा त्याच्याशी तदाकार होतं तेव्हा आपल्याला ब्रह्मचिंतन करतो ही जाणीवसुद्धा नाहीशी होते बरं का. नाहीशी होते जाणीव. आणि त्यामुळे ब्रह्मचिंतनाची आपल्याला म्हणून त्यांनी काय सांगितलं, समाधान प्राप्त करण्याचा मग मार्गच उरत नाही आहे, संभवच उरत नाही. कारण चिंतन करायला गेलो तर द्वैत होतात आणि ते होऊ नये तर द्वैत ब्रह्मज्ञान किंवा चिंतन करणं सोडलं तर काय होतं, समाधानाचा मार्गच उरत नाही. म्हणून काय करायचं आहे आपल्याला समर्थाने असं सांगितलं आहे, सवे लाविता सवे पडे, सवे पडिता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. जर मनाला जर आपण तशी सवय लावू तशी लागते तर आपण जर मनाला ब्रह्मचिंतनाची जर सवय लावली ना तर कालांतराने ब्रह्म साक्षात्कार होणार आहे होईल असं
आणि तो ब्रह्मसाक्षात्कार मनाला आपण ब्रह्मचिंतनाची सदैव सवय लावायची. आपल्याला आपण तो सारखा विचार केला की आपण तेच होऊन जातो. तसाच आपण मनामध्ये मी ब्रह्मस्वरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे असं सारखं ब्रह्माचं चिंतन अंतर्यामात चालू राहिलं पाहिजे. म्हणजे मग आपली आत्मबुद्धी, देहबुद्धी आपोआप सुटून जाऊन आत्मबुद्धी ही उत्पन्न होते. आणि ब्रह्मचिंतनाची जर मनाला सवय लागली तर आपल्याला कालांतराने का विना साक्षात्कार होणार आहे. आणि त्याच्या जोडीला आपल्याला काय सांगितलं आहे की नित्यानित्य विचारे घडे समाधान. तुम्हाला त्याच्या जोडीला नित्यानित्य विचार ठेवला तर समाधान प्राप्त होईल. नित्यानित्य विचार म्हणजे काय? नित्य म्हणजे काय? जे शाश्वत आहे ते नित्य आहे, त्याला नित्य म्हणायचं असं एकच तत्त्व आहे की जे परमात्म तत्त्व. आणि त्या व्यतिरिक्त जे सारं आहे हे दृश्य जगत, या दृश्य जगातला आपणही त्याच्या सकट असणारा म्हणजे आपल्या सकट हे सारे दृश्य विश्व हे अनित्य आहे, त्याला नाश आहे. आज ना उद्या ते कधीतरी त्याचा नाश होणार आहे. ते ब्रह्मतत्वात, ते माया ही ब्रह्मतत्वात विलीन होऊन ब्रह्मतत्वात विलीन होणार आहे. त्यामुळे ब्रह्मदृष्ट आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ब्रह्मचिंतन करायचं आहे. मग त्यासाठी काय करायला हवं? दृश्याचे चिंतन सोडायचे आणि ब्रह्मचिंतन मनाकडून करून घ्यायचे आहे. हाच तो राजमार्ग आहे असं आपल्याला सांगितलं आहे. पुन्हा सांगते, आपल्याला या दृश्यविश्वाचं चिंतन आपण सारखं मनात करत असतो, त्यामुळे आपण दृश्यात आहोत, त्यामुळे हे चिंतन सारखं करतो आणि त्यामुळे आपल्याला हे दृश्य जगत हे खरं वाटतं. वस्तुतः ते खरं नाही आहे. मग ज्याचं चिंतन करायचं आहे आपल्याला दृश्यातनं हे चिंतन बाहेर काढायचं, दृश्यातून आपलं मन बाहेर काढायचं आहे आणि ब्रह्मस्वरूपी विलीन करायचं आहे. सतत ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करायचं आहे, मनाकडनं ते करवून घ्यायचं आहे. आणि हाच साक्षात्काराचा राजमार्ग आहे. त्याने आपल्याला हे समाधान प्राप्त होणार आहे. वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नवजे, शून्यत्व संदेही पडजे विवेके विण. विवेक याच्यासाठी सामर्थ्य आपल्याला विवेक आहे. नित्यानित्य विचार म्हणजे नित्यानित्य विवेक. विवेक म्हणजे काय? तर मी कोण आहे, मी या जगात मी कसा आलो, या जगताची उत्पत्ती कुठे झाली, किंवा या जगताचे जे घटक आहेत ते कोणते आहेत याचा विचार करणं म्हणजे विवेक आहे. तो आपल्याला करायचा आहे. कोण मी, कोठील मी, कोठून आलो जाणं हे आपल्याला जाणायचं आहे. आपण मूळ ब्रह्मस्वरूप आहोत हे कधीही विसरायचं नाही आहे. आपली उत्पत्ती या ब्रह्मापासूनच झालेली आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे ना, ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातना. या जगतातील जीव मात्र हे माझाच अंश आहेत असं प्रत्यक्ष भगवानांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आपण त्या परमात्म्याचेच अंश आहोत हे कधीही विसरायचं नाही. आपलं पदी येऊन, पद म्हणजे जे आपलं जे आहे ते ब्रह्मपद आहे, ते आपल्याला कधीही ढळून द्यायचं नाही आहे. आणि ते सतत ब्रह्मचिंतन केल्यानंतर ते कधीही आपण त्यापासून ढळणार नाही आहोत. तर आपल्याला मन आपलं कसं आहे, मन हे दृश्यातूनच निर्माण झाले आहे. शिवाय आपल्याला दृश्याचे चिंतन करण्याची सवय असते, आपल्याला सवय लागलेली आहे. त्यामुळे होतं काय, दृश्य वस्तू आपल्या डोळ्यासमोर असल्याशिवाय मन आपलं तिथे चिंतन करू शकत नाही आहे. आणि चिंतन करायला लागलो की अर्थातच तिथे द्वैत आलं. चिंतन करणारा आणि चिंतनाची वस्तू असं द्वैत तिथे उत्पन्न होतं. बरं, चिंतनाला वस्तू ठेवली नाही समोर, म्हणजेच आपल्याला मन तिथे अचिंत्य आहे ते. त्यामुळे चिंतन करायला जर वस्तू आपल्या डोळ्यासमोर नसेल, मनासमोर नसेल, तर मग आपलं शून्यवतच होतं. कारण आपल्याला तिथे वस्तूच नाही आहे, तर चिंतन कसं करणार? तर अशी आपल्याला ती सवय लागली मनाला. दृश्य वस्तू समोर असली तर आपलं त्या वस्तूचं चिंतन करतं. परंतु ते करताना काय होतं, आणि आपला अहंभाव, मी चिंतन करतो हा अहंभाव आहे ना, तो तिथे शिल्लकच राहतो. म्हणूनच ते काही त्याच्या असं केलं तर ब्रह्मचिंतन काही होणारच नाही आहे. देहबुद्धीचा मी जोपर्यंत आपल्या मनात आहे, त्यामुळे
हे मनामध्ये या सारख्या वृत्ती या निर्माणच होत असतात, कारण आपण देहभावावर असतो आणि मन हे विचारांची आपण म्हणतो तशी खाणच आहे. एक आपली वृत्ती संपली की दुसरी वृत्ती उठतेच, असं वृत्तीवर वृत्ती उठत असतात, वृत्तींचे तरंग उठत असतात, वृत्ती निर्माण होते आणि आपल्याला निवृत्ती आल्याशिवाय, निवृत्ती म्हणजे काय, वृत्तीरहित अवस्था आपली झाल्याशिवाय, म्हणजेच काय, मन उन्मन झाल्याशिवाय तिथे आपल्याला मनामध्ये ते ब्रह्माचे चिंतन मावणार करताच येणार नाही. कारण आपलं मन कसं आहे की अतिशय छोटं आहे. निवृत्ती केल्यास ब्रह्मचिंतन घडत नाही. वृत्तीमय छोट्या मनामध्ये आपला अनंत विश्व ब्रह्म आहे ते कसं मावणार. आपल्या वृत्तीचा नाहीसा झालेल्या ब्रह्माला आतमध्ये ती जागा रिकामी केली अंतःकरणात, तर आपल्याला ब्रह्म तिथे नक्की मावू शकेल. अन्यथा ब्रह्म हे आपल्या अंतःकरणात मावूच शकणार नाही. तेव्हा काय होतं, जेव्हा वस्तूचे आपण चिंतन करतो, लक्षात काय घ्यायचे, वस्तूचं चिंतन करतो, तेव्हा मी आणि चिंतनाची वस्तू ही द्वैत उपजतं. पण द्वैत करणेच जर आपण सोडून दिलं, त्यांनी दिले सोडीन उपजा काहीच नव्हते, द्वैत करणं उपजतं. म्हणून आपण चिंतनच सोडून दिलं तर काय होणार आहे, काहीच साधना घडणार नाही आहे, काहीच प्रगती होणार नाही आहे. आणि विवेक सोडून दिला तर शून्यपणा येऊन अनेक संशय निर्माण होईल. नित्यानित्य विवेक तर तुम्ही सोडलात तर अनेक आपल्याला शून्यपणा मनाला शून्यत्व संदेही पडजे विवेके विण. विवेक नसेल तर आपलं मन हे मनाला शून्यपणा येतो, शून्यत्व ते संदेहात पडेल. आणि शून्य म्हणजे काय, अज्ञान. अज्ञानात आपण पुन्हा पडू. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, ही ओवी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सोडावा, अहंभाव ओसरावा, परी तो ओसरेना. म्हणून आत्मानात्म विवेक तर करायचाच आहे, परंतु त्यातून जे ज्ञान उपजेल ना, त्या ज्ञानाने हा प्रपंच आपल्याला दूर सारायचा आहे. दृश्य प्रपंच मनातून त्याला बाजूला काढायचे आहे, हे करता आलं पाहिजे. परंतु अंतर्यामी वास करणारा जो अहंभाव आहे ना, तो काही केल्या परी तो ओसरेना. अंतर्यामी वास करणारा जो अहंभाव आहे तो काही केल्या क्षीण पावत नाही, कमी होत नाही. परब्रह्म ते अद्वैत, कल्पनाच उठे द्वैत, तेथ हेत आणि दृष्टांत काहीच न चले. आपल्याला आता मगाशी मी म्हटलं तसं की आपल्याला 15 ते 27 आठवून विसरायचे आणि विसरून आठवायचे, हा चिंतनाचा मार्ग आपल्याला हे सांगितलेला आहे. परब्रह्म हे अद्वैत आहे. आपल्याला त्याचं स्मरण करण्यासाठी काय करायला लागतं, तर स्वतःला विसरायला लागतं. परब्रह्माचं जे स्मरण करायचं आहे तेव्हा आपल्याला स्वतःची विस्मृती झाली पाहिजे. स्वतःची म्हणजे मी देह ही विस्मृती झाली तरच तुम्हाला परब्रह्माचं स्मरण करता येईल. आणि स्वतःचा विसर पडला तरच त्याचे आपल्याला स्मरण करता येणार आहे. विसर पडून आपण त्याच्याची तदाकार झालो तरच त्याचं स्मरण आपल्याला करता येणार आहे. त्याला जाणले तरी मी त्याला जाणले, ही वृत्ती, ही जाणीव त्याच्यामध्ये नसते. आणि शेवटी काय आहे, आठवणे आणि विसरणे, जाणणे आणि नेणणे, या सगळ्या देहबुद्धीच्या अनुभव क्षेत्रातील हे मनाचे व्यापार आहेत. जाणणे, नेणणे, आठवणे, विसरणे हे सगळे अनुभव देहबुद्धीच्या अनुभव क्षेत्रातील मनाचे व्यापार आहेत, त्या वृत्ती आहेत. आणि ब्रह्माचे ज्ञान होण्यासाठी आपल्याला त्याच्याशी तदाकार व्हायला लागतं. तदाकार झाल्यावर निवृत्ती अवस्था येते. मन मीपणाने उरतच नाही, म्हणजेच उन्मनी अवस्था आपल्याला प्राप्त होते. आठवण करायला आणि आठवण जाणायला हा वेगळेपणाने उरतच नाही. म्हणून ही अशी विरोधाभासाची भाषा, आठवून आठवावे, जे आपण म्हटलं की आपल्याला ते आठवायचं आहे आणि विसरायचं आहे. विसरून आठवीचे जे आहे ते आठविता विसरीचे, का ते विसरोनी आठवीचे, जाणोनी आणि परब्रह्म ते. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला मी ब्रह्माची भेट घेतो, ही भूमिका ही जी भूमिका आपली आहे, त्यांनी परब्रह्माची भेट आहे
ती होत नाही. त्यास न भेटता ती आपल्याला ती भेट होत नाही. आठवैता विसरजे का ते विसरोनी आठविजे, नाणो जाणो निविजे परब्रह्म ते. म्हणूनच मग आपल्याला आठवण करायला आणि मीपणा जाणवायला, आठवण करायला आणि जाणवायला मी हा वेगळेपणाने राहतच नाही. आता मी ब्रह्माची भेट घेतो. या भूमिकेने काय होतं की त्याची भेट त्याची आपली भेट घडत नाही. आणि भेट घेत असता मी भेट घेतो हे भान तेव्हा नसतं. जेव्हा भेट घेत असतो आपण प्रत्यक्ष, तेव्हा मी भेट घेतो हे भान तिथे उरत नाही. म्हणजे ब्रह्माचा अनुभव हा असा विलक्षण आहे, त्याबद्दल आपल्याला काहीच बोलता येत नाही. ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची. तिथे शब्दच बोलायला वेगळेपणाने कोणी उरत नाही, तर ते कोण बोलणार शब्द? मी भेट घेतली, मी ब्रह्माची सदाकार झालो, हे शब्द बोलायला वेगळेपणाने कोणी उरतच नाही. तिथे काहीच बोलता येत नाही. तू ते साधू जाता साधवेना, नातरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर. काय आहे? आपला ब्रह्माशी आपला कायमस्वरूपी संबंध आहे बरं का, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ब्रह्म हे निरंतर असतेच आणि आपल्याला मीपणाने साधन करणाऱ्याला ते कधीच साधत नाही. पण ते आतबाहेर व्यापून आहे, आपल्या अंतराला आतबाहेर शरीराला व्यापून आहे. त्यामुळे त्याला सोडावं म्हटलं तरी ते सुटत नाही. आणि आपला असा त्याचा आणि आपला निरंतर संबंध आहे, तो काही केल्या न तुटणार आहे. ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे, जेथे तेथे ते सदैव असे असतेच असते, निरंतर असतेच. सदा सर्व काळ ब्रह्म हे असतची असे सर्व काळ. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ते असतंच, पण आपल्याला ते नाही असं कधीच होत नाही. ते सदा सर्व काळ आहेच आहे. पण वेगळेपणानं जर त्याला पाहायला गेलात तर ते मात्र आपल्यापासून दुरावतो. म्हणजे आपण पुन्हा द्वैतात येतो. आणि द्वैत हे अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत हे नाहीच आहे. त्यामुळे आपल्याला त्याला प्राणी आणि जर आपण पाहिलं तर काय होतं? दुरावते. तसं जर आपण द्वैतातनं पाहिलं नाही तर काय होतं? ते सगळीकडे प्रकाशमान आहे असं आपल्याला जाणवतं. आपल्याला प्रकाशमान आहे असा तिकडेच त्याचा सगळीकडे प्रकाशमान आहे ते असं आपल्याला जाणवतं. आपल्याला जेथे उपाये तोची अपाये आणि अपाये तोची अपाये, हे अनुभवे विण काय उमजू जाणे. काय आता द्वैतामध्ये सफल होणारे उपाय जर आपण ब्रह्माच्या ठिकाणी लावले तर आपण पहिल्यांदाच बघितले, द्वैताच्या ठिकाणी जे आपण द्वैताचे उदाहरण आहे ती ब्रह्माच्या ठिकाणी दाखले जाईल दृष्टांत, ते ब्रह्माच्या ठिकाणी कधीच लागू पडत नाही. द्वैतामध्ये सफल होणारे उपाय असतात ते या ब्रह्माच्या बाबतीत अपाय ठरतात. आणि द्वैतामध्ये विफल होणारे जे अपाय आहेत ते ब्रह्माच्या ठिकाणी उपाय ठरतात. अशी ही शब्दांची म्हणजे अशी भाषा वापरलेली आहे समर्थाने. काय करायचं आहे तर या गोष्टी आपल्याला मीपणाने आपल्याला काय करायचं आहे? द्वैत काय करायचं? द्वैतामध्ये आपलं साधन होतं ते मीपणाने होतं, तर ते हे मीपणाचं साधन या इथे ब्रह्माच्या इथे आपल्याला उपयोगी पडत नाही. द्वैतामध्ये मीपणाने साधन केले तरच ते साध्य पदरात पडते. पण ब्रह्माच्या बाबतीत हेच मीपण आपल्याला सदैव आड येत असते. साधनच आपल्याला ब्रह्मप्राप्तीच्या आड येत असते. त्यामुळे द्वैतामध्ये आपल्याला वृत्तीरहित व्हायचं आहे, निर्विचार व्हायचं आहे. तिथे कल्पना काही करायची नाही आहे. वृत्तीरहित होऊन आपलं तिथे आपल्याला ब्रह्माच्या इथे आपल्याला थांबायचं आहे. वृत्ती निवृत्त होऊन कर्म नामशेष झाले की तत्काळ ब्रह्माकार होता येतं. म्हणजे आपल्याला निवृत्त म्हणजे विचारापासून आपल्याला निवृत्त व्हायचं आहे. द्वैतातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. अद्वैत साधायचं असेल तर द्वैत हे सोडल्याशिवाय आपल्याला अद्वैत साधणारच नाही आहे. आणि ब्रह्माच्या बाबतीत आपण जर निवृत्त झालो आणि आपल्याला कर्म जर आपलं नामशेष झालं तर आपल्याला तत्काळ होता येते. असं या ओवीचा आपल्याला अर्थ सांगता येते. आणि
ते नुमतजाची उमजे, जे नुमताचं उमजे, जे आपल्याला मला काही समजत नाही असे अगदी आत्ममनापासून वाटलं पाहिजे, तर आपल्याला समजलेलं असतं. आपल्याला ब्रह्म काही समजलं असलं तरी ते उमजवून काहीच नव्हते आणि मला ब्रह्म कळलं असं म्हटलं तर तुम्हाला ब्रह्म कळलेलंच नाही आहे असं हे निर्विवाद समजावं. आणि ब्रह्म समजले तेव्हा समजलेलंच नसतं, संपूर्ण वृत्तीरहित झाल्याशिवाय म्हणजे तरच आपल्याला निवृत्तपद, आपल्याला ब्रह्म असं प्राप्त होणार आहे. ते वृत्ती विन पाविजे निवृत्त म्हणा, म्हणजे वृत्तीरहित आपलं मन बनलं म्हणजे निवृत्ती असं असलेलं ब्रह्मपद आपल्याला प्राप्त होणार आहे. जे ध्यानी धरिताने चिंतनी चिंतावे ते काय, मनामध्ये न समाये परब्रह्म. ब्रह्माचे ध्यान धरता येत नाही. कारण ध्यान ही मनाचीच कल्पना आहे, अवस्था आहे, वृत्ती आहे. त्यामुळे ब्रह्माचे ध्यान करता येत नाही, त्याला ध्यानात धरता येत नाही. चिंतनी चिंतावे ते काय, ह्याचं चिंतन कसं करायचं, कारण ते संपूर्ण गुणरहित आहे. चिंतन ते मुळात ते अचिंत्य आहे, त्याचं चिंतन कसं करायचं. दृश्याच्या म्हणजे स्थलकालांच्या मर्यादेमध्ये वावरणाऱ्या मनामध्ये सलकालातीत असे ब्रह्म कसं मावणं शक्य आहे. आपण मगाशी तो विषय बघितला की ब्रह्म हे आपलं मन हे आहे, ते दृश्याच्या सलकालांमध्ये मर्यादामध्ये आपल्याला अनंत विशाल असं ते ब्रह्म आहे, अनंत असं ब्रह्म आहे, ते मावणंच शक्य नाही आहे. त्याचं उपमेय द्यावे गळे. आता तिथे एक आपण मगाशी म्हटलं कुठलीच दृश्यातली उपमा त्या ब्रह्माच्या ठाई लागू पडत नाही. त्याला जळाची उपमा दिली तर ती उपमा अपुरी पडते, कारण ब्रह्म ज्यास उपमेय द्यावे जळ तरी ते निर्मळ निश्चळ. ब्रह्म हे अत्यंत निर्मळ आणि निश्चळ आहे. संपूर्ण विश्व जेव्हा कल्पांतकाळी संपूर्ण विश्वात जिकडे तिकडे पाणी भरतं आणि ते जरी विश्व पाण्यात बुडलं आणि भिजलं तरी हे ब्रह्म कधीच भिजणार नाही, ते कोरडेच राहील. विश्व बुडाले सकळ परी ते कोरडेचे असे. नव्हे प्रकाशासारखे अथवा नव्हे काळोखे, आता ते कासयासारखे सांगावे हो. आपल्याला ब्रह्म हे प्रकाशासारखे पण नाही किंवा अंधारासारखे पण नाही. ब्रह्म अमक्यासारखे आहे, अमुक अशी त्याला उपमास देता येत नाही. असं मी सांगू तरी कसे. ऐसे ब्रह्म निरंजन कदा नव्हे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणेतरी. असंच ब्रह्म. अडचण आपल्याला अशी येते की या दृश्य विश्वामध्ये कोणत्याही वस्तूंसारखे ब्रह्म नाही आहे. आपल्याला ते दृश्य विश्वात मग अशी आपण सांगितलं कोणतीच उपमा त्याला लागू पडत नाही. त्यातल्या त्यात आपण म्हणतो दरवेळेस बघतो की त्यातल्या त्यात गगनाची उपमा, गगन सदृशम ब्रह्मा, म्हणजे गगनासारखं त्याला उपमा देतात की ते विशालतेच्या दृष्टीने असं गगनाची उपमा त्याला थोडी फार लागू पडते, त्याची कल्पना येण्यासाठी ब्रह्माची. म्हणून तर त्यामुळे दृश्यविश्वातील कोणत्याही वस्तूसारखे ब्रह्म नाही ते कधी, कारण दृश्याच्या पातळीवर येऊच शकत नाही. अशा ब्रह्माकडे लक्ष लावून त्याचे ध्यान किंवा चिंतन हे कसं करायचं आहे हा संदेह त्याला पुन्हा पडतो आहे. चिंतनाचा मार्ग आपल्याला सांगितला, विसरून आठवायचे आणि आठवून विसरायचे, हा चिंतनाचा मार्ग. अनुसंधान लावू जाता काही नव्हे वाटे आता, तेडे मनाचे आमथा संदेह वाजे. अनुसंधान जर आपण त्याला लावायला गेलो, त्याचं लक्ष आपल्याला जे मुळात नाहीच आहे, तर ब्रह्म अंशकाळी नसल्याने आपण त्याला पाहण्यास कोठे जायचं आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. त्याचा अनुसंधान लावू जाता आपण त्याचं अनुसंधान, त्याचं स्मरण हे कसं लावणार हे आपल्याला कळत नाही आहे. तेणे माताची या माथा संदेह वाजे. त्यामुळे मनामध्ये मात्र आपल्याला संदेह, अनेक प्रकारचे संदेह उठतो. संशय कल्लोळ आपण म्हणतो तसा मनामध्ये अनेक संशयांचं कल्लोळ उठतं की मुळात जे नाहीच ते कसे पाहायचे आहे,
किंवा ब्रह्म अमुक ठिकाणी आहे असे सांगितले नसल्याने आपल्याला ते पाहण्यास कुठे जायचं आहे. त्यामुळे त्याचे आपले स्वरूप हे ते नाहीच आहे असे आपल्याला जीवाला वाटू लागतं. लटिकेची काय पाहावे, खोटंच आहे. त्याला कुठे जाऊन पाहावं, तिथे पाहावं, कुठे जाऊन राहावं. अभाव घेतला जीवे सत्यस्वरूपाचा. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपले जे खरे स्वरूप आहे ना ते आहे की नाही खरं, हे असं आपल्याला जीवाला वाटू लागतं. अभावाची सत्य म्हणे, अभावाची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य, आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे. जर आपल्याला अस्तित्व नाही असं ब्रह्माला असं म्हटलं तर काय होणार आहे? वेदशास्त्र ही सगळी खोटी ठरतील आणि व्यासादिकांचं जे त्याने ब्रह्मज्ञानी पुरुषांचं जे कार्य आहे त्याला ते व्यर्थच म्हणावं लागेल. त्याला काही अर्थ राहणार नाही. पण हे असं करणं हे कधीही योग्य नाही आहे. म्हणून मिथ्या म्हणता नये, बहुत ज्ञानाचे उपाये, बहुती निर्मिले ते काय मिथ्या म्हणावे. म्हणून आत्मज्ञान आपल्याला खोटं म्हणता येत नाही. मगाशी मी म्हटलं तसं आत्मज्ञान हे अत्यंत सनातन आहे, पूर्वापार चालत आलेले आहे. त्यामुळे ते आपल्याला आता त्या मगाशी म्हटलं तसा गीतांचा उल्लेख अनेक गीता ज्या सांगितल्या की ज्याच्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञान आहे त्या गीतांचा उल्लेख आता आपल्याला या पुढच्या ओव्यातनं आपल्याला येणार आहे. आत्मज्ञान हे खोटे म्हणता येत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषांनी आजपर्यंत अनेक आत्मज्ञानाची साधनं निर्माण केली आहेत. त्या सगळ्यांना खोटं कसं म्हणता येईल आणि खोटं म्हणाची पाळी आली तर ते वर्ण बरोबर आहे का, हा विचार आपल्याला करायला पाहिजे. आता अद्वैत तत्त्वज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश सांगता होय पार्वतीश पार्वतीप्रती. अद्वैत तत्त्वज्ञानाचा उपदेश कशामध्ये केलेला आहे? गुरुगीता, की जी महेशाने पार्वतीला सांगितलेली आहे. त्याच्यामधला प्रसिद्ध श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं मेघवर्णं शुभां तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. असं गुरुगीतेमध्ये सद्गुरूंचं ध्यान वर्णन केलेलं आहे. अद्वैत ज्ञानाचा उपदेश श्री शंकरांनी पार्वतीला केलेला आहे. अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपली, ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग. गोरक्षाला सांगितलेली ती अवधूत गीता, ती कोणी सांगितलेली आहे? अवधूता. त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानमार्ग सांगितलेल्या अवधूत गीतेमध्ये गोरक्षाला अवधूत गीता सांगितलेली आहे. ते अवधूत गीतेमध्ये ज्ञानमार्ग कथला आहे. विष्णूहून राजहंस विधीस केला उपदेश, ते हंस गीता जगदीश बोलिला स्वये सोमखे. विष्णूने राजहंसाचं रूप घेतलेलं आहे आणि विधी म्हणजे ब्रह्मास उपदेश केलेला आहे, ब्रह्मदेवास उपदेश केलेला आहे. तो स्वमुखाने हा उपदेश केला आहे म्हणून त्याला हंसगीता असं म्हणतात. ब्रह्मानारद उपदेशित चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. ब्रह्मदेवाने नारदाला चतुश्लोकी भागवत सांगितलेले आहे आणि व्यासानीनंतर त्याचा खूप मोठा विस्तार केला आहे. त्या चतुश्लोकी भागवतावर त्याचा विस्तार करून 18,000 ओव्या त्यांनी भागवतामध्ये रचलेल्या आहेत. आता हे भागवत कसं, चतुश्लोकी भागवत कसं निर्माण, ती परंपरा कशी आहे ते बघा. माझ्याकडनं हे भागवत अभ्यास केल्यानंतर गाणं झालं आहे. नारायणे कथिले ब्रह्मदेवासी, ब्रह्मदेवे कथिले नारदांसी, नारद कथिते ते व्यासांसी, व्यास रचिती ग्रंथ महान श्रीमद्भागवत महापुराण, पठता गवसले कृष्ण भगवान, पठता गवसले कृष्ण भगवान. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता. वसिष्ठाने श्री रामचंद्राला योग वासिष्ठ सांगितलेलं आहे. कशास
संदर्भात हा संदर्भ असा आहे की ऐन तारुण्यात श्रीरामाला असं राज्य करू नये असं वैराग्य आलं आणि ते त्याचं वैराग्य त्याला हे ज्ञान सांगून वसिष्ठाने दूर केलेलं आहे. तर क्षत्रियाचा धर्म त्यातला त्याला सांगितलेला आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितलेली आहे. असे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलले बहुती अद्वैत ज्ञान आदी अंती सत्यचे असे. अशा कितीतरी ग्रंथांची नावे आपल्याला सांगता येतील. पुष्कळ ऋषींनी पुष्कळ प्रकारे असा उपदेश आपल्याला केलेला आढळतो. अर्थातच ब्रह्मज्ञान हे आरंभापासून शेवटापर्यंत सर्व सानुभवी पुरुषांनी हे सत्याची मानलेले आहे. ब्रह्मज्ञान हे सनातन आहे, अतिशय सनातन आहे, पुरातन आहे. आपल्याला या ओवीतनं सांगता येतं. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन प्रज्ञेरहित जे जन तयांसी ऐकळेना. म्हणून आत्मज्ञान हे खोटं आहे हे असं म्हणणारे त्यांचं नक्कीच पतन होणार आहे आणि आपल्याला आपल्या अधःपाताचे कारण ठरणार आहे. आणि पण हे कोणाला कळत नाही? बुद्धिहीन आणि विचारहीन लोकांना हे कळत नाही. आपल्याला इथे सांगितलं आहे. आणि हे आत्मज्ञान कसं आहे? जेथे शेषाची प्रज्ञा मंदली श्रुती समौन्य मुद्रा पडली जाणपणे न वचली वचे बदली स्वरूपस्थिती. ही स्वरूपस्थिती कशी आहे हे कोणाला शेषाला सुद्धा सांगता आलं नाही. त्याचं तिथे सहस्रमुखांचा शेष त्याची महती वर्णन करू शकला नाही. आणि श्रुतीला सुद्धा तिथे मौन पाळायला लागलं. नेती आपण मग असं बघितलं, हे नाही परब्रह्म असे नाही तसे नाही असं ते सांगावून गेलं. आणि त्यामुळे की सूक्ष्म आहे ती स्थिती की त्यांना दोघांनाही वर्णन करता आले नाही आहे. म्हणून मला ती समजली जाणपणे न वचे बदली, मला ती समजली स्वरूपस्थिती असं तिचं वर्णन हे कोणीच करू शकत नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपणास नुमचे बलवे म्हणून मिथ्या कैसे म्हणावे. जे आपल्याला कळत नाही ते खोटं आहे असं म्हणून कसं चालेल? जे खरं आहे त्यांना माहिती आहे त्यांना आपल्याला ते सद्गुरुमुखाने आपल्याला ते ऐकायचे आहे. म्हणूनच स्नातनी सदृढ धरावे सद्गुरुमुखे. आपल्याला स्वरूपस्थिती कशी आहे नीट समजत नाही तर ती खरी नाही म्हणणं योग्य नाही आहे. नाही समजत आहे ते आपल्याला सद्गुरूंच्याकडून त्या स्थितीचे आकलन आपल्याला जर होत नसेल तर त्या स्थितीचे आकलन आपल्याला सद्गुरुमुखाने श्रवण करावं त्या विषयीचं आणि तेच मनामध्ये दृढपणे धरून तसं साधन करावं. इथे आपल्याला हा उपाय समर्थाने सांगितला आहे. मिथ्यातेची सत्य झाले सत्य असून मिथ्या केले संदेह सागरी बुडाले अकस्मात म्हण. आता पुन्हा देहबुद्धी आणि मनबुद्धी आली. आपल्याला काय होतं? देहबुद्धीच्या पोटी हा मीपणा जन्म घेतो सगळी. त्यामुळे ही सगळी घोटाळा जो निर्माण होतो त्यामुळे जे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं तो करतो. मीपणा हा सगळा असा आहे की खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारा आहे. तोच मनामध्ये अनेक संदेह विकल्प निर्माण करतो. प्रपंच करून देत नाही आणि परमार्थही धड करून देत नाही, चालू देत नाही. पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा हा मीपणा हा नाहीसा होत नाही आहे. तो नाहीसा करण्यासाठी आपल्याला खरं तर साधू संतांची सद्गुरूंची आवश्यकता असते. ही सगळी कमाल जी आहे ती साधू संत सज्जन आणि सद्गुरू करत असतात. मीपणा आपल्याला सोडायचा कसा हे सद्गुरू आपल्याला नीट समजावून देतात. त्यामुळे आपल्याला काय कळायचं आहे? देहबुद्धीमुळे जे खोटं वाटतं, खदृश्य खोटं वाटतं आहे ते खरं वाटतं. देहबुद्धी जी आहे ती दृश्यामध्ये रमणारी आहे. त्यामुळे जे खरं आहे ते खोटं असं तो मानत नाही. देहबुद्धीने दृश्य खोटं आहे ते त्याला स्वतःला खरं वाटतं.
अशी ती हे आहे, गोष्ट आहे. आणि जे खरं आहे, ब्रह्मतत्व आहे, जे खरं आहे ते त्याला दिसत नसल्यामुळे ते खोटंच मानतो तो. पण अशामुळे काय होतं, आपलं मन जे आहे, मनामध्ये अनेक संदेह उठतात. मन संशयाच्या गर्तेमध्ये गंटांगळ्या खात राहतं. आणि मनासी कल्पायाची सवे, मने कल्पले ते नव्हे, तेणे गुणे संदेह नव्हे, मीपणाचे निपंथे. मीपणाने काय होतं, उगीच कल्पना करायची आणि कल्पना करायची सवय लागली. म्हणजे मन जी कल्पना करते ते ब्रह्मस्वरूप नाहीच आहे. आणि अशा रीतीने कल्पना पडली, लटकी पडली की मीपणा जोर करतो आणि मग संशय पुन्हा मनामध्ये निर्माण होतो. तरी हा आपल्याला पथची मोडावा म्हणून हा देहबुद्धीच्या मार्गाने जाणारा जो मार्ग आहे, संशयाचा मार्ग आहे, हा जो आपल्याला रस्ता आहे, पथ आहे, तो मोडायचा आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात ना, मला सज्जना भक्तिपंथेची जावे. हा जो आपल्याला पथ आहे तो भक्तिपंथाकडे वळवायचा आहे. तो पथ संपूर्ण मोडून काढायचा आहे आणि आपण भक्तिपंथावर चालायचं आहे. भक्तिपथावरही चालू निरंतर भेटी, मग त्यामुळे आपल्याला परमात्मा भेटी होई सत्वर. आपल्याला हे नक्की घडणार आहे. आणि म्हणून मीपणाचा जो मार्ग आहे ते समूळ मोडायचे आहे, भंग करायचे आहे. आणि मगच आपल्याला परमात्म स्वरूपाशी तदाकार होता आहे. म्हणजेच मी पण सोडलं तर आपल्याला परमात्म स्वरूपाशी तदाकार होता येणार आहे. आणि त्यामुळे आणि काय करायचे, समूळ संदेह तोडावा साधूचे निसंगे. हा जो संदेह वृत्ती आहे ना, ते साधू संगती, संतांच्या संगती, सद्गुरूंच्या संगती राहून ते साधू संत सद्गुरू ही संदेह वृत्ती ही मुळासकट उपटून बाहेर टाकतात. आणि मग या मीपणाचं काय होतं, आता मीपणा कसा आहे त्याचं वर्णन करतात बरं का. मीपणा शस्त्रे तुटे ना. मीपणाचे स्वरूप मोठ्या विलक्षण आहे की ते शस्त्राने तोडता येत नाही. दगडाने फोडून टाकावा तसा मीपणा आपल्याला फोडून टाकता येत नाही. मी पण सोडिता सुटेना काही केल्या. मी पण सोडण्याचा खूप प्रयत्न केला तरी ते मी पण हे सुटत नाही. आता मीपणाचे परिणाम काय होतात, अहंभाव ठेवला की हे आपल्याला 46 बघा, मी म्हटलं तसं या ओव्यातनं 45 ते 53मध्ये मीपणाचे दुष्परिणाम काय आहेत ते सांगितलेले आहे. मीपणे वस्तू ना कळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्तीकडे वैराग्याची. मीपणामुळे परब्रह्म वस्तू आकलन होत नाही. भक्ती जी आहे, मी भक्ती करते, भक्ती ही पूर्णपणे मावळून जाते. भक्ती ही साधतच नाही. भक्ती म्हणजे भक्त म्हणजे काय, तर जो भगवंतापासून अलग नाही, वेगळा नाही तो भक्त, विभक्त नाही तो वेगळा भक्त. तर ते मी पण ठेवलं तो अर्थातच भगवंतापासून वेगळा होतो. मग ती भक्ती त्यामुळे मीपणामुळे नाहीशी होते. भगवंताच्या इच्छेमध्ये आपली मिसळून जायचं आहे, आपली इच्छा मिसळायची, हेच भक्तीचं खरं मर्म आहे. आणि मीपणे आपली शक्तीकडे वैराग्याची. वैराग्य ही मनाची अवस्था आहे. पण मीपणा जर धरला, तुम्ही वैराग्य म्हणजे काय, आपल्या देहासकट हा दृश्य विश्वाचा पसारा हा अत्यंत कसपटास वाटतो आणि त्यासाठी मी त्याला वैराग्य म्हणतात. हा दृश्य विश्व हा केर कचऱ्यासारखा आपल्याला बाजूला सारायचा आहे, तरच आपल्याला अंतरी वैराग्य उपजेल. आणि वैराग्य उपजलं की आपल्याला अंतरात परमात्म्याची भक्ती उपजेल. मीपणे प्रपंच न घडे. मीपणामुळे काय होतं की आपल्याला प्रपंच धडपणा करता येत नाही. मीपणे परमार्थ पुढे. अहंकार, गर्व, ताठा हे सगळे दोष आहेत. ही जर काय म्हणतो आपण विलक्षणं जे आहेत ती मीपणा आणि प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असल्यामुळे तिथे त्याच्यामुळे प्रपंचही घडत नाही आणि मीपणा ठेवला तर परमार्थही घडत नाही. परमार्थ बघून जातो. मीपणे सकळ उडे यश कीर्ती प्रताप. तुम्ही मी करतो, मी यश मिळवतो, मी कीर्ती मिळवतो प्रीते, तर त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला जो बुडवून टाकतो. सगळं हे एका क्षणामध्ये उडून जातं. आपल्याला यश कीर्ती प्रताप या साऱ्या गोष्टी मीपणामुळे नाहीशा होतात.
मी यशकीर्ती राम करता ऐसे म्हणता यशकीर्ती पावसी असं आपल्याला म्हटलेलं आहे समर्थाने. मीपणे मैत्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपणे निकटे अभिमान अंगी. मीपणाने काय होतं, मैत्री जे चालू असते आपली, पण जर सारखं आपण मित्राला म्हणायला लागलो की माझं म्हणणंच बरोबर आहे, कधीतरी त्याचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणावं ना. तुम्हीच सारखा अहमपणा, मीच बरोबर, माझंच बरोबर असं म्हणायला लागला तर ती मैत्री आपोआपच तुटून जाते. मीपणे प्रीती आटते. प्रीती म्हणजे प्रेम. प्रेम हे आपल्या माणसांविषयी असो, भक्ती परमेश्वराविषयी असो, मीपणा तुम्ही ठेवलात की ते प्रेम हे आटत जातं, संपून जातं. मीपणे निकटे, मीपणाच्यामुळे अभिमान मात्र हा अंगी आपल्याला चिकटतो. त्यामुळे आपल्याला हे मीपणा सोडायचं आहे. मीपणे विकल्प उठे, मीपणे कलह सुटे. आपल्याला काय होतं, मनामध्ये संशय निर्माण होतात. विकल्प म्हणजे संशय जे निर्माण होतात आणि मीपणामुळे कलह सुटे. आपण जर मीपणामुळेच भांडण उत्पन्न होते, मगाशी म्हटलं तसं की माझंच खरं असं सारखं म्हणायला लागलं तर दुसरा कधीतरी म्हणणार असता, मग ते भांडण आपोआप उत्पन्न होतं. मीपणे समूह पिटे ऐक्यतेचा. ऐक्यता जी आहे ती विध्वंस पावते. समूहामध्ये ऐक्यता, आपल्याला समूह आपण म्हणतो समाजामध्ये समूह असतात आणि समूहामध्ये जी ऐक्यता असते त्या मीपणामुळे ही ऐक्यता त्याचा भंग होतो. मीपणा कोणालाच सहनच आहे आणि ते भगवंताशी केसेस आहे. मीच जर कोणालाच सहन होत नाही, चालत नाही, तर ते भगवंताला कसं चालणार आहे असा प्रश्न आपल्याला इथे अर्थातच चालणार नाही आहे. त्यामुळे सहन होणार नाही आहे. म्हणून जो कोणी मीपणा करून नाहीसा होऊन जगतो तो समाधानी बनतो. म्हणूनही मीपणा सांडून आहे तोच समाधानी. जो मीपणा सांडून सोडून जो जगतो तो समाधानी पावतो, समाधानी बनतो. या आपल्याला समर्थांनी या मीपणाचे दुष्परिणाम आपल्याला 45 ते 50 आपल्याला सांगितले. मोठा समास आहे म्हणून पुन्हा मी त्या ओव्यांचा उल्लेख करते कशाप्रकारे. आता मग प्रश्न असा विचारतायत की मीपणा कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे कोण्यार्थी. आता ह्याच्यामध्ये काय प्रश्न आहे, सगळ्या समस्यांचे मूळ काय आहे ते मीपणामध्ये आहे असं सर्व साक्षात्कारी संत सांगून गेलेले आहेत. हे जर खरे आहे तर सगळा परमार्थ आणि सगळी जी साधना आहे ती मीपणाचा त्याग करण्यामध्ये साठवलेली आहे हे म्हणणे योग्य होईल. म्हणजे सगळा परमार्थ जर आपल्याला करायचा आहे, साधना करायची आहे, तर मीपणाचा त्याग केल्यानंतर ही परमार्थ साधना हा आपल्याला सहज जमणार आहे. म्हणूनच मीपणाचा त्याग कसा करावा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समर्थ पुढे देत आहेत. प्रश्न 3 आहेत. मीपण कैसे त्यागावे, मीपणा कसं त्यागायचं आहे, तर त्याचं उत्तर असं आहे, मीपण जाणून त्यागावे. मीपणा नीट समजून त्याग करावा. अहम हा कधीही समजायचं आहे आपल्याला. आत्मज्ञान आपल्या आत्माराम ग्रंथामध्ये एक अशी माझ्याकडनं पहिलाच समास आहे त्याग निरूपण. त्याच्यामध्ये पहिला सद्गुरू आपल्याला सांगतात की तू मीपणाचा त्याग कर. कसं सांगतात, साधन करावे नित्य जाणून, साधन करावे नित्य जाणून, मी गुरुसी अर्पावे माझे मीपण, सूक्ष्मतेने करी त्याग निरूपण, त्याग करावा तो वृत्तींचा. अगदी समर्पक अशा या ओळी समर्थाने माझ्याकडनं रचून घेतले की त्याग कराता तो वृत्तींचा, म्हणजेच आपले मन हे निवृत्त झालं आणि सद्गुरूला का अर्पायचे, करून कायचे, सद्गुरू ते त्याच तू जरा अर्पण केलंस तर मी तुला जिथून आला आहेस त्या ठिकाणी मी तुला नेणार आहे की म्हणून ते मी आपलं साधन हे नित्य जाणून करायचं आहे. म्हणूनच मीपणा हा नीट समजून त्याचा त्याग करायचा आहे. मी ब्रह्म होऊन अनुभवावे. दुसरा प्रश्न असा आहे, ब्रह्म होऊन कसं अनुभवायचं आहे, अनुभव कसा घ्यायचा आहे, तर ब्रह्म होऊन ब्रह्म अनुभवायचं आहे. म्हणजेच आपण ब्रह्माचं स्वतः एकरूप व्हायचं आहे आणि त्या ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे. आणि
समाधान ते कैसे पावावे निस्संगपणे. आपल्याला तिसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारे समाधान पावावे. माझेपणाने कोणत्याही वस्तूमध्ये चिकटू नये, मन चिकटून देऊ नये. अशा संगरहित मनाला समाधानाचा अनुभव येतो. आपण माझेपणाने कोणत्याही दृश्य वस्तूंमध्ये चिकटायच नाही आहे. म्हणजेच म्हणजे सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहायचं आहे. कमलदलाचं पण उदाहरण घेतो. पंकज चिखलात उगवतो, पण ते चिखल त्याला लागतो का हो? चिखल लागत नाही. त्याप्रमाणे आपण अलिप्त राहायचं आहे सगळ्यातून. मनोरंजन पाहावे, आधी कशामध्ये गुंतवायचं नाही आहे, मन अलिप्त राहायचं आहे. तरच आपल्याला समाधानाचा अनुभव मिळण्यासाठी आणि हा मीपणाचा त्याग करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? त्या विवेकाची गरज आहे. आपल्याला मीपण जाणून त्यागावे आणि ब्रह्म होऊन अनुभवावे. समाधान ते पावावे निस्संगपणे. आणि काही एक समाधान मीपणे विन साधन करू जाणे तोच धन्य समाधानी. आपल्याला मीपणाचा त्याग करण्यासाठी अर्थातच बघा श्री सार काय आणि असार काय या विवेकाची आपल्याला अत्यंत जरुरी आहे. सार जे आहे ते शाश्वत आहे, ते सार म्हणजे परब्रह्म हे सार आहे. आणि असार जे दृश्य विश्व जे दिसतं ते असार आहे. त्याचा असार त्यागुनी विवेके असार ते विवेके त्याजावे. आपल्याला ते असार विवेकाने त्यागायचं आहे आणि मग आपण त्या ब्रह्माशी एकरूप होऊ शकू. ब्रह्मानुभव घेण्यासाठी समरसता येणं हे अत्यंत आवश्यक असते. आणि समाधान पावण्यासाठी निर्वासन होणं म्हणजे निर्वासना. तिथे कुठलीही वासना ही त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी राहता कामा नाही. हे आपल्याला करायचं आहे. आणि समाधानाचं आणि काय एक समाधान मीपणे विन साधन करू जाते तेची धन्य समाधानी. मी पण अविरहित साधन केलं तर आपल्याला हे रहस्य आहे की साधना. आपल्याला हे रहस्य काय आहे की साधना चालू आहे, परंतु तिच्यामध्ये मीपणा नाही. मी साधन करतो ही भावनाच नाही आहे. अशा युक्तीने जो साधन करतो ना, साधना करतो, तो त्याचा मिळणारं जे समाधान ते आहे ते अत्यंत असं अलौकिक समाधान आहे. त्याला कशाची तोड देता तोडच नाही. तो अत्यंत माणूस धन्य आहे असं समजावं. मी तो ब्रह्मची झालोस होता, नादन कोण करीला आता, ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाचे ओठे. आता आपण दृश्यात कसे येतो हे आपल्याला ते सांगितलेले आहे. जर मी साधना करतो ही आता ब्रह्मचे आपल्याला दुष्परिणामचं साधन का करायचं आणि केलं नाही तर काय होतं ह्याचा आपल्याला इथे उलगडा समर्थाने केलेला आहे. आता मी ब्रह्म झालेलो आहे, मग आता स्वतःच मी ब्रह्म झालो तर मला साधनाची आवश्यकता काय आहे असं आपण करायला गेलो तर काय होतं, आपली साधना होते तर ती आपल्याला खालती आपण उतरतो. मीच ब्रह्म झालो, आपण ताबडतोब वृत्तीवर येतो म्हणजे देहभावावर येतो. साधन करता आपल्याला जर असं वाटलं की आता मला साधन करायची काहीच गरज नाही आहे असं म्हणू लागला तर संकल्प मनात येऊन आणि त्याचं ते ज्ञान आहे ते वृत्तीवर आल्यामुळे ते मलिन होतं. असं तर तो कल्पनेच्या प्रांतात पडेल. ऐसे कल्पना लागला तर तो कल्पनेच्या प्रांतात पडेल, पुन्हा द्वैतात येईल. त्यामुळे आणि ब्रह्मामध्ये कल्पना ही सहनच होते. ब्रह्मी कल्पना नस आहे तेची तेथे मी उभी आहे. आपल्याला ब्रह्मस्वरूपात कल्पनेला स्थान नाही आहे. आणि असं जर संकल्प होऊन तो पुन्हा संकल्प होऊ लागला की मी साधन कशाला करू, तर तेथे पुन्हा संकल्पना त्याच्या समोरच उभी राहते. तर हे शोधून पाहे सौच साधू. त्या कल्पनेचा शोध घेऊन तिच्यावर लक्ष ठेवून तो तिला नाहीशी करतो. तर हे शोधूनही पाहे त्या कल्पनेलाच मुळासकट नाहीशी करतो, तोच खरा साधू आहे.